स्वामींच्या दर्शनाने बदललेलं आयुष्य. एक भावनिक कथा. अक्कलकोटजवळच्या एका छोट्या गावात एक तरुण राहत होता. त्याच्या आयुष्यात सारं काही उलटच घडत चाल होत. त्याची कामे होत नव्हती. कामात अडचणी, पैशांची कमतरता, घरातील वातावरण तणावात होत. तो दिवसेंदिवस मानसिकरित्या कोसळत चालला होता. एक दिवस त्याच्या आजीने त्याला सांगितलं, "बाळा, एकदा स्वामी समर्थांच्या दर्शनाला जा, फक्त मन मोकळं कर." तो आजीला म्हणाला, "हो, जातो." मनात कसलाही विश्वास नसतानाही तो स्वामींच्या दरबारात गेला. वडाच्या झाडाखाली स्वामींचं तेज पाहताच त्याचं मन शांत झालं. तो त्यांच्या चरणी बसला, एक शब्दही बोलू शकला नाही. फक्त मनातलं दुःख वाहू लागलं. त्याच्या डोळ्यांत पाणी आलं आणि त्या क्षणी कुणीही न पाहिलेल्या शांततेत एक सौम्य आवाज त्याच्या मनात उमटला, "अरे, एवढं का चिंता करतोस? तुझं जे हरवलंय ते मी दुप्पट करून देईन. विश्वास ठेव, काम सुरू कर." दर्शन घेऊन तो घरी परतला. काही दिवसांतच त्याचं जुनं अडलेलं काम सुरू झालं. अनपेक्षित ठिकाणांहून संधी मिळू लागल्या आणि काही महिन्यातच त्याचं आयुष्य बदललं. त्याला एक गोष्ट कायमची कळली, जेव्हा मन शरण जातं तेव्हा स्वामी मार्ग दाखवतात आणि जो मार्ग स्वामी देतात तो कधीच चुकीचा नसतो. श्री स्वामी समर्थ.